SMV फिल्म्स निर्मित तलाव हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकतीच या सिनेमाची पत्रकार परिषद दादरच्या प्लाझा सिनेमा थिएटरच्या मिनी सभागृहात झाली। या सिनेमात अभिनेता सौरभ गोखले, संजय खापरे तसंच या सिनेमाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री प्रियंका राऊत, वर्षा पवार, ऐश्वर्या असे बरेच कलाकार आपल्याला पाहायला मिळतील। मला आणि संजय दादा दोघांनाही मला वाटतं काम करायला खूप मजा आली आणि एक फ्रेश टीम असली की त्यांची थॉट प्रोसेस एक वेगळी असते। सौरभ बरोबर काम करायला मला मिळतंय पहिल्याच चित्रपटात, त्यामुळे मी फार हॅपी होते। सिनेमाचे निर्माते नवनीत फोंडके आणि दिग्दर्शक जयभीम कांबळे यांचा हा पहिलाच सिनेमा आहे। तलाव हे नाव यासाठी दिले की सिद्धू या सिनेमातले जे कॅरेक्टर आहे सिद्धू आणि कादंबरी, सिद्धूचं जे प्रेम जुळतं ते तलावावरती जुळतं आणि त्याच तलावावरती त्या कादंबरीचा जो काय आपण एंड पार्ट दाखवला आहे तर त्याला रिलेटेड असं तलाव। पहिला चित्रपट आमचा दोघांचाही एक मित्र म्हणून आम्ही सुरुवातीपासून एकत्र आहोतच, पण आता एक डिरेक्टर आणि प्रोड्युसर अशी नावंसुद्धा जुडली आहेत आमच्या बरोबरीने आणि त्याचबरोबर एक छोटं कॅरेक्टरसुद्धा गोट्या म्हणून मी केलेलं आहे या चित्रपटामध्ये। तर अनुभव भरपूर कडथर आणि चांगले। सौरभ आणि प्रियंका ही नव्या जोडीची गंमत आपल्याला अनुभवता येणार आहे, तर अभिनेता संजय खापरे या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळेल। धनंजय नावाचं जे मी कॅरेक्टर केलं आहे ते माझे मित्र नवनीत फोंडके जे या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि जयभीम कांबळे हा डिरेक्टर आहे, हे दोघंही छान माझे मित्र। यांनी ज्यावेळेला मला दगडी चाळचं फोटोशूट चालू होतं त्यावेळेला मला ते दोघंजण भेटले आणि त्यांनी कथानक अगदी प्रिसाईज मला ऐकवलं, मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं। येत्या 10 मार्चला प्रदर्शित होणारा तलाव हा सिनेमा प्रेक्षकांना आवडतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। मुंबई लाईव्ह।